गोरेगावच्या मृणालताई गोरे पुलाच्या विस्ताराचा लोकार्पण सोहळा आता वादात अडकलाय। कारण पुलाच्या लोकार्पणाला आमंत्रित असलेल्या माजी महापौर आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या येण्यापूर्वीच लोकार्पण सोहळा आटोपला। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला। पुलाच्या लोकार्पण सोहळ्याची वेळ सकाळी 11ची होती, मात्र किशोरी पेडणेकर 11:15च्या सुमारास त्या ठिकाणी पोहोचल्या। 15 मिनिटे उशिराने आलेल्या किशोरी पेडणेकर उद्घाटनाला मुकल्या, ज्यावर महापौरांनीही प्रतिक्रिया दिली आहे। एखादी वेळ निश्चित केली जाते, त्या ठिकाणी त्या वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे आणि ती सगळ्यांनी पाळणंही गरजेचं आहे, असं रितू तावडेंनी म्हटलं, ज्याला किशोरी पेडणेकरांनी प्रत्युत्तर दिलंय। मला असं वाटतं आपण जर एखादी वेळ निश्चित करतो तर उन्हाचा पण बघा, ऊन सुद्धा वाढतंय, लोक सुद्धा बिचारी या ठिकाणी पंडालमध्ये बसलेली आहे। सगळ्यांचा विचार करता जो टायमिंग दिला, मी वारंवार प्रत्येक ठिकाणी माझ्या वेळेत मी पोहोचते। की आतापर्यंत माझ्या महापौर कार्यकाळामध्ये जर तुम्ही पाहिलं, इनफॅक्ट मी कार्यक्रमाच्या 10 मिनिटं अगोदरच प्रत्येक ठिकाणी पोहोचते। तर वेळेला महत्त्व देणं फार गरजेचं आहे। हे वेळेचं महत्त्व सगळ्यांनी राखलं पाहिजे। इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी दिलेली होती प्रशासनाला पण, कारण ही प्रशासनाची पण जबाबदारी आहे। जर तुम्ही काय कुठच्या एका पक्षामुळे चालता का? आमच्याकडे पण जेव्हा उद्घाटन होत होती तेव्हा काही याला आम्ही पहिला फोन करून विचारायचो, तुम्ही किती वेळात पोहोचता? 11ला 5 मिनिटं असताना उद्घाटन झालंय बघा तुम्ही। 11ची वेळ दिली ना, मी 11 वाजून 3 मिनिटांनी पोहोचले होते। त्यामुळे एवढी काय घाई? हा दुष्टपणा आहे, हा स्वार्थीपणा आहे।